छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चौथ्या टप्प्यामध्ये आज मी मतदान केलं। मतदान सकाळी 7लाच सुरू झालं आणि एक केंद्रात जरी मंत्री असलो तरी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून 2034 बूथ या लोकसभेमध्ये आहेत। काल रात्री रिव्ह्यू घेतला होता आणि आज सकाळी आम्ही जी जबाबदारी पदाधिकाऱ्यांना दिली होती सगळ्यांना फोन करून विचारलं व मतदानावरती आपले बूथ लागलेत का, आणि सर्व ठिकाणी आमचे महायुतीचे बूथ लागलेले होते। सर्व ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते आणि ठरल्याप्रमाणे 10:15 वाजता मी मतदान करणार होतो। मतदान केलं आणि एक राष्ट्रीय कर्तृत्व मी आज पार पाडलं। या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की मतदान करणं हे राष्ट्रकार्य आहे। पुढचे 5 वर्ष कारभारी कुणाला करायचं, आपला मालक किंवा नेता कुणाला निवडायचं हे आज या आपल्या मतावरती अवलंबून आहे आणि मताचा अधिकार सर्वांना सारखा आहे। गरीबातला गरीब माणूस असेल किंवा श्रीमंत असेल, उद्योजक असेल का कामगार असेल, प्राध्यापक असेल का विद्यार्थी असेल, सर्वांना सारखा आहे। म्हणून मी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन करतो। मी ज्या बूथवर मतदान केलं तर सकाळी 7 ते 9 या 2 तासामध्ये साधारण 11% मतदान झालेलं आहे आणि या स्पीडनं मतदान जर झालं तर नक्कीच हे मतदान 75% पर्यंत जाईल ह्याची मला खात्री आहे। कारण आता 11 वाजताची फिगर आलेली नाही आहे, तर ही फिगर जर आली तर 22-23% मतदान होऊ शकतं। तर ही स्पीड चांगली आहे। आमच्या माध्यमातून ज्या तऱ्हेनं मी बूथची पाहणी केली तर एक लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनता पुढे येते, याचा मला आनंद आहे। संभाजीनगर शहरात असलं की माझ्या आईला भेटायला जातो आणि मतदान किंवा एखाद्या कुठल्या चांगल्या प्रोजेक्टसाठी चाललो असलं तर त्यांचा आशीर्वाद घेत असतो। तसाच आज आशीर्वाद घेतला। तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, त्यांनी मला गुड लक म्हणून असं शुभेच्छा दिल्यात आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा परमनंट माझ्या पाठीमागे आहे। दिल्लीला जाण्याची इच्छा आहे मात्र संधी ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस जाऊ। कसं आहे की मी संघटनेतून मोठा झालेला, म्हणजे वार्डाचा अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, शहराचा अध्यक्ष, संघटनेतून मोठा झालेला व्यक्ती असल्यामुळे मला या सगळ्याची जाण आहे आणि जो पक्ष आदेश देतो तो ऐकायचं ही माझी सवय आहे। आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार आमच्या महायुतीचा आहे त्याच्या मागे म्हणजे संदीपान भुमरेंच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांच्यासाठी मी उत्साहाने आणि सगळे आमची पूर्ण टीम, पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे। ओके, थँक्यू सगळ्यांचे।